लहानशा गावात अमृता नावाची एक मुलगी राहत होती. वडील शेतकरी आणि आई घरकाम करणारी. घरची परिस्थिती इतकी बिकट होती की दर महिन्याला जेवणाचेही जमवणं कठीण झालं होतं. पण अमृताच्या डोळ्यात स्वप्न होतं की ती डॉक्टर होणार आणि गावातल्या लोकांना मदत करणार. शाळेत ती नेहमी पहिली यायची, पण 12वीच्या परीक्षेजवळ आल्या की तेव्हा तिला फीस भरण्यासाठी पैसे नव्हते. ती उदास होऊन आईकडे गेली आणि हसून तिचा हात धरला आणि बाळा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुझा प्रयत्न कधी वाया जाणार नाही. मेहनत करत राहा. आईने घरातील जुनी बांगडी विकून अमृतासाठी फीस भरली. अमृता रात्रदिवस अभ्यास करणार होती. गाविल्या दिवशी ती झोपत नव्हती, पण पुस्तक सोडत नव्हती. तिच्या मेहनतीला फळ मिळाले. तिने 12वीच्या परीक्षेत पहिली जागा मिळवली. काही वर्षांनी ती डॉक्टर बनली आणि गावात मोफत आरोग्य शिबिरे चालू केली. पहिल्या दिवशी ती आईचा हात धरून म्हणाली की आई, तुझ्या विश्वासामुळे मी आज यशस्वी झाले आहे. तुम्ही दिलेला आधार माझ्यासाठी सोन्यासारखा आहे. शिकवण. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, चिटकी आणि आईवडिलांचा विश्वास आपल्याकडे यशाकडे नेतो.